नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण राजगिऱ्याची आणि बटाट्याची मिक्स अशी भाजी बनवणार आहोत उपवासासाठी। तर आता इथे बघा किती छान झालेली आहे, खायला देखील खूप टेस्टी लागते बरं का ही भाजी। तर इथे मी राजगिऱ्याची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे नीट करून, आणि बटाटे एक 2-3 घेतले होते, ते बारीक चिरून साल काढून घेतलेले आहेत। आता कढई गरम करून त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। आता तेलामध्ये मी जी हिरवी मिरची वाटलेली होती का ती मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, आणि ती मस्त अशी चांगली मस्त भाजून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यात बटाटे टाकलेले आहेत बघा मी चिरलेले, ते देखील मस्त भाजून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अगोदर मी मिरचीमध्ये मीठ टाकलेलं होतं बघा, त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून आपले बटाटे पटकन असे शिजले जातील। तर आता हे मिक्स करून त्याच्यावरती मी एक 4-5 मिनटं झाकण ठेवून मस्त असा बटाटा शिजवून घेणार आहे। आता इथे बघा मस्त आपला बटाटा छान असा शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आता ही आपण राजगिऱ्याची भाजी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर त्याला मस्त असं हलवून त्याला देखील एक 5 ते 10 मिनटं अशी मस्त भाजी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। त्याला खूप पाणी सुटतं बघा, पाणी वगैरे टाकण्याची काही गरज पडत नाही आहे, आणि मीठ तर अगोदर आपण टाकलेलं होतं बघा। आता इथे झालेले आहे, तर थोडंसं पाणी वाटतंय, तर थोडं मी अजून त्याला थोडा वेळ झाकण ठेवून शिजून देणार आहे। बटाटे तर आपले मस्तपैकी छान शिजलेले आहेत बघा। तुम्ही देखील अशी भाजी नक्की बनवा उपवासासाठी, भगरीच्या भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागते। आणि आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगत जावा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते। आता शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। अगोदर टाकलं की काय होतं, हे कढईला पूर्णपणे चिटकलं जातं, त्याच्यामुळे अगोदर टाकायचं नाही, नंतर टाकायचं। चला मग पटकन एक अशी लाईक करून घ्या बरं।